हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? मस्त ना? तर मस्तच असायला पाहिजे. माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोड ताईंचे व मैत्रिणींचे ताईंनो मनापासून खूप खूप स्वागत आहे. व्हिडिओ आहे 29 सप्टेंबरचा. तर तुम्ही म्हणता ताई एवढ्या दिवसाचा व्हिडिओ अजून ठेवला होता. तर हो, ताई व्हिडिओला योगच नव्हता आलेला अजून की व्हिडिओ अपलोड करावा. जे चालू होते ट्रेंडिंग जे असं सणसून होते त्याप्रमाणेच मी व्हिडिओ अपलोड करत होते. तर असे तुम्हाला त्या दिवशी पण व्हिडिओ सांगितलं आहे की पेंडिंग असे व्हिडिओ आहेत. तर 3-4 असे व्हिडिओ होते. 3-4 तर त्यातला हा एक व्हिडिओ आहे. तर मी हा आता अपलोड करत आहे कारण की आज आहे आज तुलसी विवाह आहे. काल एकादशी होती आणि आज तुलसी विवाह आहे. तर सकाळपासूनचं मी आज व्हिडिओ शूट केलेला आहे. सकाळपासून म्हणजे पहाटे 4:30 वाजल्यापासून. तर हा 29 सप्टेंबरचा आहे. तर मी आजचं सांगते. तर हा व्हिडिओ तुम्हाला आज येईल. मी आत्ता उशिरा 5:30 पावणे 6ला व्हिडिओ एडिटिंगला बसलेले आहे. व्हॉइस ओव्हर देत आहे. तर सकाळपासूनचा व्हिडिओ म्हणजे 4:30 वाजल्यापासून पहाटे 4:30 वाजल्यापासून व्हिडिओ मी शूट केलेला आहे. ते आज दिवसभराचा व्हिडिओ तुम्हाला उद्या येऊन जाईल ब्लॉगिंग पूर्ण. तर आज दीदी पण जाणार होती हॉस्टेलला. तर सकाळी जे उठले होते लवकर यशला जाण्यासाठी, तर काय परत झोपत असते कधी म्हणजे झोपतच असते कारण एवढं लवकर उठून नंतर काही कामं नसतात. तो 5:30 पावणे 6ला गेलं. तर दीदी पण जाणार होती लवकर, तिला पण निघायचं असतं. मग म्हणले आपण आवरून घ्यावा. मग मी आवरून घेतलं सगळं आणि नंतर मग स्वयंपाक वगैरे केला. आणि स्वयंपाक म्हणजे अगोदर पण केला. तर 2 वेळेस मला भाज्या करायला लागल्या. त्याला पहिली केली तर त्याला पावट्याची भाजी करून दिली आणि दीदीला पावट्याची भाजी आवडत नाही. मग तिला दुसरी भाजी केली. तर तिला नंतर केली 8:45 8:30 पावणे 9ला, कारण की खराब व्हायला नको. तिला लांब जायचं होतं प्रवासाला. खराब व्हायला नको. म्हणजे ती अशी गाडीमध्ये वगैरे खाणार नाही. पण तिकडे हॉस्टेलला गेल्यावरती ती म्हणली मम्मी मी हेच खाते. म्हणजे ती कॅन्टीनला जेवायला जात नाही खाली मेसमध्ये. तर ती जे घेऊन जाईन तेच आज खात असते. त्या दिवशी ती जातच नाही ती बोलती. तर मग दरवेळेस ती भाजी घेऊन जाते, भाजी चपाती. आणि मैत्रिणी वगैरे पण असतात त्यांच्यासोबत पण शेअर करते. पण अजून हॉस्टेलला मुली कमीच आलेल्या आहेत. अजून सर्वजण आले नाही कारण आता परीक्षा आहे. तर कोणी घरी अभ्यास करते, कोणी हॉस्टेलला. पण आता सहसा आज बहुतेक पोरी येणार होत्या म्हणून ती पण आज गेली. कारण त्यांची परीक्षेची तारीख ठेवली होती. लवकर जाणार होती. मी तुम्हाला लास्ट व्हिडिओ सांगितलेला लवकर जाणार होती. भाऊबीज झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी त्यांची परीक्षा ठेवलेली. सामायी परीक्षा बोलतो ती. पण झालं असं त्यांची तारीख पुढं ढकलली परीक्षेची. तर ती आता आहे 25 तारीख. 4 तारखेची 25 तारीख केलेली आहे. मग तिला राहायला भेटलं आणि मग ती इथं राहून तिने अभ्यास केला थोडाफार. आणि मग आता म्हणली जाते मम्मी, कारण इथं बहुतेक असा तिचा अभ्यास होत नाही. तिथं कसा एकांत भेटतो त्यांना रूममध्ये. मग जे ते आपापल्या मुली अभ्यास करतात. आणि इथं कसं आवाज वगैरे खूप आणि आपलं रूम पण म्हणजे लहान असल्यामुळं ना, मग जेवढा तिला अभ्यासाची गरज आहे तेवढं इथं काय होत नाही. आता सध्या जास्तच अभ्यास आहे तिचा. तर होत नाही बोलते मम्मी. मग ती लवकर गेली आणि सगळेच लवकर आले कारण कोणाचाच घरी असा अभ्यास होत नाही. त्यांनी सर्वांनी ठरवलं होतं मैत्रिणींनी की नाही ह्या तारखेला यायचं. तर आज बहुतेक मुली गेलेल्या आहेत एकमेकांना फोन करून. मग दीदी पण म्हणली आज जाते मम्मी. रोज आज उद्या आणि जायचं होतं काल पण तिला. काल परवा असं 2 दिवसापासून जायचं होतं. तर पण माझी पण तब्येत ठीक नव्हती. मग ती म्हणली मम्मी 2 दिवस थांबते मग जाते. म्हणले ठीक आहे. आणि मग आज गेली. तर पोचली पण ती 3 वाजता लवकर गेली. 10 वाजता गेली आणि 3 वाजता पोचली. पण फोन केला की मम्मी पोचले म्हणून. म्हणजे ठीक आहे तर आराम वगैरे कर, खा. भाजी दिली होती, चपात्या दिल्या होत्या, चहा नको म्हणली एकच दे बोलली. मी तिकडे गेले एकच खाणार. काय होतं इथून जायच्या वेळेस आणि तिकडं गेल्यावरती ती एक दिवस आहे ना जेवतच नाही, जेवणाकडे लक्ष नाही. म्हणजे तिचं मन लागत नाही जाता वेळेस पण. म्हणजे 1 दिवस अगोदरपासूनच जेवण पण हे करते मी सर्व तिच्या आवडीचं. पण तिला जेवण पण आवडत नाही, म्हणजे जात नाही. असं आपल्या आईवडिलांना आपल्या घरातल्यांना लांब सोडून भावंडांना जायचं म्हणलं मन भरून येतं तिचं पण आमचं पण. पण ती तरी आम्ही तिला दाखवत नाही. पण नाही खाती, थोडंसं खाती. आणि सकाळी पण जाता वेळेस ती नकोच करते खायला पण, नाश्ता जेवण किंवा
घेऊन जायला पण एकच दे किंवा दोनच दे अशी करते. तर मी जबरदस्ती तिला दिल्या, 4 चपात्या दिल्या, भाजी दिली, नाश्ता वगैरे करून गेली. नाश्ता वगैरे पण दिला. पप्पा गेले होते तिचे सोडवायला आणि आता 3 वाजता पोचली. आणि तुम्हाला छान असा ब्लॉग, रेसिपी वगैरे सर्व 4:30 वाजल्यापासून ते संध्याकाळपर्यंत सर्व उद्या व्हिडिओ येईल. नक्की उद्या व्हिडिओ बघा, ब्लॉग बघा आपला. आणि मग ती गेल्या होती ताईनं मला पण इथं मन लागत नाही. अगोदर तर होतंच आपल्याला तसं, पण गेल्यावरती ना मग मी अगोदर म्हणजे जरा पण मला मन लागत नाही, त्रास तसंच होत आहे. जरा सवय झालेली असती आणि मग कसं खूप हे होतं. आणि ती गेली, मग ती जायच्या अगोदरच मी रांगोळी वगैरे पण साधीच काढली. आज तुलसी विवाहाची मला रांगोळी काढायची होती, मला मनच नव्हतं लागत. मग मी साधीच काढली आणि ती असता वेळेसच काढली, म्हणजे नंतर मी नाही काढणार. मग ती असता वेळेस रांगोळी पटकन साधीशी बॉर्डर पट्टी काढून घेतली. आणि मग त्याच्यानंतर मग ती गेली, पप्पा गेले तिचे सोडवायला. आणि मग तिथून पुढं मी पण लवकर उठलेले. रात्री 1 वाजता मी पावट्याची भाजी साफ केली. झालं असं यश बोलला मी उशिरा जाणार आहे. त्याला जायचं होतं 8 वाजता, म्हणजे जातो 5:30 पावणे 6ला. पण तो बोलला मी जातो 8, उद्या मला जायचं आहे 9:30ला. तर मी म्हणले दीदीसोबतच मी ह्याची भाजी घेऊन यायला, अगोदर भाजी करायची गरज नाही, म्हणजे अगोदर मला उठावं पण लागणार नाही तेवढं लवकर 4:15 4:30ला. पण झालं असं, नंतर त्यांनी 15 मिनिटांनी सांगितलं की मम्मी नाही मला त्याच टायमाला जायचं आहे. मग मी माझं आवरून झालं सर्व, कारण दीदीचं पण सर्व पॅकिंग बाकी होती. तिने तिचं आवरून घेतलं, मी माझं आवरलं स्वयंपाकाचं. नंतर तिने तिचं किचन वगैरे मी आवरून दिलं. तुम्हाला सर्व ब्लॉगिंगमध्ये दिसेल. काल संध्याकाळपासून ते आज संध्याकाळपर्यंतचं 2 दिवसाचं व्हिडिओ मी शूट केलेला आहे. तर भांडे वगैरे सर्व मग तिने केलं, मी किचन वगैरे आवरून दिलं. तिथून पुढं मग 1 वाजता मी पावट्याची भाजी तो बोलल्या होती. मग 1 वाजता पावट्याची भाजी साफ करायला घेतली, कारण त्याला पावटा द्यायचा होता डब्याला. आणि मग तिथून पुढं मग 2-2:30ला झोपले. 4:15 4:30ला उठले, तर झोप माझी झाली नव्हती. मग काम वगैरे आवरून पहिले झोपले. तर व्हिडिओ मी होता पण बनवायचा होता, व्हॉइसवर द्यायचा होता, आवाज द्यायचा होता सॉरी. त्याच्यामुळं मग मी म्हणले नंतर आरामशीर देता येईल, कारण की झोप झाली नसली का मला थोडासा डोक्याला त्रास होतो. मला झोप पहिली पाहिजे, कारण की मला चक्कर वगैरे येते. त्याच्यामुळे मी ना झोपेकडे थोडंसं जास्त लक्ष देते. झोप तेवढी फारसं भेटत नाही, तुम्ही बघता टायमिंग माझा उठायचं पण आणि झोपायचं पण. तरी पण तेवढा तरी मी लक्ष देतेच की नाही बाबा आपलं पहिले झोपेकडे थोडं लक्ष देते. असं व्हिडिओ होता कधीचा आणि टाकला कधी आणि बोलते. आजच्या व्हिडिओचा आणि तो व्हिडिओ येणार आहे उद्या. तर असं तुम्ही समजूनच घेता, माझ्या ताई मैत्रिणी समजूनच घेतात की मग काय सांगायचं तर काय नाही. आणि बघा व्हिडिओचं एंड करते आता इथं मी. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा नक्की सांगा, छान अशी कमेंट करा आजच्या व्हिडिओला. कारण की लवकर टाकलं, खूप लवकर असा व्हिडिओ टाकलेला आहे. स्वयंपाक वगैरे झालं बघा. भेंडीची भाजी, मटकी बटाट्याचं कालवण, भात, चपाती आणि मस्त असे चपात्या. आणि हे तुम्हाला दाखवते मी चपात्या कच्च्या दिसतात बघा. तेव्हा गॅस खराब होता, स्लो झाला होता, तेव्हाचा व्हिडिओ आहे. चला भेटू अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत